नाही मी सांगतो काय, सरकारचं धोरण अतिशय या शेतकऱ्यांकडे, द्राक्ष उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबत गैरव्यवहार समोर आले का? आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात अनियमितता आरटीओ मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. कित्येक लोकांच्या बदल्या झालेल्या 6 वर्ष झाले. बदलावून इथला एक भंडाऱ्याचा अधिकारी वर्मा 6 वर्षाने एकाच ठिकाणी आहे. त्याची बदली झाल्यावर तो बिना परवानगी कामकाज करतो. अशा अनेक अधिकाऱ्यांचं षडयंत्र आहे. अंधेरीमध्ये 7,000 बोगस रजिस्ट्रेशन झालेलं आहे मुंबईमध्ये. आणि या विभागाकडे मला असं वाटतं नवीन मुख्यमंत्री निश्चित या विभागाच्या पूर्ण कामकाजाचा आढावा घेतील, दोषीवर कारवाई करतील, ज्या अनियमितता झाल्यावर त्या सुरळीत करतील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये संजय राऊत आज म्हणत होते की कार्यकर्त्यांची मागणी आहे की एकला चलरेचा नारा द्यावा, तर नाना पटोले आपल्याला म्हणतात की तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे. काय सांगता महाविकास आघाडी? संजय राऊत साहेब असतील किंवा नाना पटोले असतील, हे दोघे मोठे नेते आहेत. या बाबतीत सगळं एकत्रितरित्या महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडी काम करते चांगल्या पद्धतीनं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याचं त्याचं पक्ष संघटन मजबूत झालं पाहिजे, याच्याविषयी काय दुमत असण्याचं. मला कोणीही, मी काल परिषदेमध्ये या सगळ्या बाबतीत बोललो. माझ्याकडे कोणती पोलिसांनी विचारणा केली नाही. माझ्याकडे माहिती होती. मागच्या 4-5 दिवस वाल्मिक कराड या नागपूरमध्ये जवळपास होते. पोलिसांनी या संदर्भात मला जर विचारणा केली तर मी त्यांना माहिती दिली. सर, विदर्भातल्या प्रश्नांवरती अधिवेशनात वेगळी चर्चा झालेली नाहीये, काय सांगतायत? विदर्भावरती अन्याय सुरू राहतो. नाही, तर गोर समाजाचं एक नवी मुंबईमध्ये सिडकोने एक जागा अलॉट केली होती त्या समाजाच्या ट्रस्टला. आता ती जागा दिली संजय राठोड यांच्या एका ट्रस्टला. पण संजय राठोडांच्या ट्रस्टला दिली, हा काय प्रोसेस असेल सरकारचा भाग. पण त्यांचे जे सचिव होते, खाजगी सचिव, काहीतरी त्यांचं नाव राठोडच आहे. यांनी ज्या पद्धतीनं पत्र दिलेलं आहे खाजगी सचिव म्हणून, हे पत्र अतिशय चुकीचं आहे, नियम भंगाचं आहे, शिस्त भंगाचं आहे. मंत्र्यांनी एखादं पत्र दिलं मी समजू शकतो, मंत्र्याला तेवढा अधिकार आहे. खाजगी सचिवाला असे अधिकार पोहोचत नाही. म्हणून जे राठोड नावाचे खाजगी सचिव होते त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी सरकारला करणार आहे. या संदर्भात मी सरकारला वारंवार पत्रव्यवहार केलाय. मला वाटतं पुन्हा एकदा. सर, नागपूर कराराचं उल्लंघन करायचं वाटतंय का? विदर्भाच्या प्रश्नांवरती कुठलीही चर्चा झालेली नाहीये, आश्वासित करण्यात आलेलं होतं. नागपूर कराराचं उल्लंघन म्हणता का? सातत्याने अधिवेशनाचा कालावधी कमी करताना विरोधी पक्षाची तयारी आहे. सरकारने आम्ही सातत्यानं विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासावर स्वतंत्रपणे चर्चा करावी अशी मागणी केलेली आहे सभापतींकडे. पण तो अजूनही आज शेवटचा दिवस आहे, परंतु आमची ही मागणी मान्य झालेली नाही. आम्ही असा प्रस्ताव सभापतींकडे दिला होता. सरकारला सुद्धा मला असं वाटतं या संदर्भात चर्चा करायची इच्छा नसावी.